गेले 30 वर्षांहून अधिक काळ सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संघमित्रा गायकवाड यांच्या मुलाला काही समाजकंटकांकडून त्रास देण्यात येतोय। मुंबई येथील त्यांच्या मुलाला खंडणीसाठी किडनॅप करण्यात आलं होतं। त्याचबरोबर मानसिक त्रासही देण्यात आलाय, असे संघमित्रा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। कोणत्या कारणाने त्यांना त्रास दिला गेला याचं उत्तर अद्याप संघमित्रा गायकवाड यांनी दिलेलं नसल्यामुळे वेळ आल्यानंतर सर्व गोष्टी उघड केल्या जातील असंही त्यांनी सांगितलं। संबंधित प्रकरणाबाबत पोलिसांना देखील सर्व माहिती असताना कोणतीही मदत मिळाली नसल्याचं ते म्हणाले। मुलासह कुटुंबालाही त्रास दिला जात असल्याचे संघमित्रा गायकवाड यांनी सांगितले। वेळेत कारवाई झाली नाही तर आंदोलनाचा इशारा गायकवाड यांनी दिलाय। माझ्या मुलाला किडनॅप गेलेलं होतं। आज गेले कित्येक वर्ष मी सर्वांशी, मुख्यमंत्री, गृहमंत्री, राज्यमंत्री, पंतप्रधान ह्या सर्वांना मी लेटर दिले। आठवले साहेबांनी पण लेटर दिले। माझ्या मुलाला किडनॅप केलं गेलं होतं। आता कुठे आता मुलगा माझा दवाखान्यात आहे आणि त्याचं एवढी मरता वाचलेला आहे, त्याच्या डोक्यावर सुद्धा परिणाम झालेला आहे। तरी पण अजूनही खोट्या नाट्या केसेस माझा मुलगा काम का करायला येत नाही म्हणून ते जे गुंडेगिरी प्रवृत्तीचे लोक आहेत, अशा गुंडवरती प्रवृत्तीचे अनेक राज्यामधून अनेक ह्याच्यामधून माझ्या मुलावर खोट्या गुन्ह्याची आणि तक्रारीची माझ्या मुलाला एमटेक झालेल्या मुलाला आज पूर्णपणे त्याचं बुद्धी राहिलेली नाही। तो मेंटल अवस्थेमध्ये आणि त्याचं इथून पाईप टाकलेलं होतं आणि त्याला 3 महिने त्याच्या पोटात अन्न नव्हतं। त्याला इंजेक्शन दिले जात होते बेंगलोरला। अचानक मी ह्याला उमरग्याला होते आणि माझा जो डॉक्टर होता त्याचा रेग्युलर पेनक्रियासाठी त्याच्याबरोबर असायचा, तर त्यालाही मारण्यात आले। त्या गुंडेगिरी लोकांनी त्यालाही मारले, त्या डॉक्टरांना पाठवलं आणि 3 महिने त्याला इथून पाईप टाकून आणि मी तिथेही बेंगलोरला तिथून मी पोलिसांची मदत घेतली आणि माझ्या मुलाला ॲडमिट केले। तर माझ्या मुलाची अक्षरशः तिथं आपण चौकशी करू शकताय आणि बघू शकताय। मी फोटो पण व्हायरल तुम्हाला दाखवते। असली बेकार अवस्था होती। इतकी बेकार अवस्थे केले होते। कोण लोक ते त्यांचे मी नावं आत्ताच सांगू शकत नाही। जरा नावं सांगितले तर ते कुठल्याही थराला जाऊन ते काही करू शकतील आणि मी अधिकारी लोकही त्यात सामील आहेत, काही राजकीय लोक सामील आहेत आणि माझ्या कुटुंबावर फार अन्याय होतो आणि मला पण माझ्या जीविताला पण धोका आहे। माझी मुलगी आज बाहेर देशामध्ये शिक्षण घेत आहे। कुठल्या पोलीस स्टेशनला? मुंडव्याच्या पोलीस स्टेशनला केलेले आहे। 2019 पासून माझ्या मुलावर होणाऱ्या अन्यायावर मी वाचा फोडते आणि मला वेळोवेळी आठवले साहेबांनी सुद्धा बोलून आठवले साहेबांचं सुद्धा त्यांनी पत्राची कुठल्या किंमत देत नाही। आज केंद्रीय मिनिस्टर असून सुद्धा यांनी कुठलीही दखल घेत नाही, कुठलीही चौकशी करत नाहीत। उलटे खोटे येऊन माझ्या घरात पंचनामा करणं, मी नसताना माझ्या घरातली जी महिला आहे तिला उभा करून व्हिडिओ करणं, वॉचमॅन गेटवर येऊन त्याचे व्हिडिओ करणं, त्याचा नंबर टाकणं। आंदोलन कधी आणि कुठे करणार? 8 दिवसामध्ये मला जरा नाही मिळालं तर 8 दिवसात आपल्याला मी तारीख देईन आणि 8 दिवसात माझं आंदोलन कमिशनर ऑफिसच्या तिथं राहील।